नमस्कार. आज मनातल्या गोष्टीमध्ये आपण कांदा कैरीचं चटकदार अगदी झटपट होणारं लोणचं बघणार आहोत. तर त्यासाठी मी घेतले एवढ्या ह्या छोट्या छोट्या आकाराच्या 4 कैऱ्या. त्याच्या मी सालं काढून अगदी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे किंवा 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. मोठी 1.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे, कारण ह्याचं प्रमाण असं आहे की एक मध्यम आकाराची कैरी असेल तर त्याला 1 वाटी गूळ लागतो. इथे मी लोणच्याचा मसाला घेतला आहे, तो 3 टेबलस्पून आहे. तिखट थोडंच घालायचं आहे आपल्याला, कारण लोणच्याच्या मसाल्यामध्ये तिखट असं तिखट घेतलेलं आहे. आणि फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद आणि तेल असं मी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, आधी आपण फोडणी करून घेऊया आणि नंतर बाकीचं मिक्सिंग करूया. तोपर्यंत फोडणी गार होईल. आपल्याला फोडणी लोणच्यामध्ये गारच घालायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी गॅस लावते. इथे कढई तापत ठेवते. लोखंडी कढई मी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. आणि लोणच्याला तेल हे जरा भरपूर लागतं. हे लोणचं अर्थात बेगमीचं लोणचं नाही आहे, तात्पुरतं करायचं आहे. तात्पुरतं लोणचं हे आहे आणि त्यामुळे थोडं कमी तेल असलं तरी त्याला चालू शकतं. पण हे फ्रीजमध्ये लोणचं ठेवायचं आहे. पण ते फ्रीजमध्ये ठेवायची वेळच येत नाही, इतकं ते पटकन संपतं. आणि थोडं थोडं करायचं, 4-5 दिवस टिकू शकतं ते. पण शक्यतो बाहेर नाहीच ठेवायचं, म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि फोडणीतच आपल्याला थोडंसं तिखट घालायचं आहे, म्हणजे त्याचा रंग चांगला येतो. आता हे तेल तापलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी घालते मोहरी. नंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा. हिंग घालायचा भरपूर, हळद घालायची आणि गॅसवरनं कढई बाजूला करायची, कारण नाहीतर हळद जळू शकते. आणि आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे छोटे चमचे तिखट घालणार आहोत. आता ही फोडणी आपली झालेली आहे. फोडणीचा असा मस्त वास आलेला आहे. आणि आता बाकीचं मिक्सिंग आपण करायचं आहे. तर आता ह्या कैरीच्या फोडी मी घेतलेल्या आहेत. ह्याला आधी मीठ घालून ठेवलं तरीसुद्धा चालतं. मिठाला थोडं जास्तच मीठ घालावं लागतं. तर हे आपण असं चमच्यानं ढवळून घेऊया आणि नंतर हळूहळू त्याला पाणी सुटत जातं. आता कांदा घालायचा आहे. आणि हे जेव्हा कांदा कैरीचं लोणचं तयार होतं ना, तेव्हा खाताना अजिबात कळत नाही की हे कांदा कैरीचं लोणचं आहे. कांदा आहे असं जाणवत देखील नाही त्याच्यामध्ये. अतिशय सुंदर असं लागतं. करून बघा आणि नक्की सांगा. आणि सोपं आणि सुटसुटीत असं ते आहे. कैरीला आधी मीठ लावून ठेवलं तरी पण चालेल, म्हणजे छान पाणी सुटेल. आता मी हे दाखवण्यासाठी म्हणून सगळं एकदम मिक्स करते आहे, पण थोडं आधी मिक्स केलं तरी चालतं. असं छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला गूळ घालायचं आहे त्याच्यात. अर्थात गूळ आधी थोडासा कमी घालायचा आणि नंतर जेव्हा आपल्याला लागेल थोडंसं टेस्ट करायला लागेल. म्हणजे कैरी आंबट कितपत आंबट आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे. गूळ चिरून घेतला आहे तरी पण अजून थोडासा मी गूळ घालते. आणि नंतर टेस्ट करून आपल्याला घालायचं, कारण कैऱ्या छोट्या होत्या त्यामुळे कदाचित जास्त आंबट पण नसेल. कोवळ्या नव्हत्या, थोडीशी बाट होती, म्हणजे त्यामुळे नंतर बघून पण आपल्याला गूळ मिक्स करता येतो. आता ह्याच्यात मी घालते लोणच्याचा मसाला घालते. मी 3 चमचे घेतला हा लोणच्याचा मसाला. म्हणजे दाटसर होतो, फार पातळ पण नको वाटतं ते लोणचं. असा मस्त रंग आत्ताच आला आहे. अजून आपल्याला फोडणी तर घालायचीच आहे. आणि वास, कांदा कैरीचा वास खूप छान येतो. खूप छान लोणचं लागतं हे. मला तर लहानपणापासून आवडतं, कारण आई आमची नेहमी करायची. मस्त, खूपच छान वास यायला लागला अगदी. आणि ह्याला अगदी बारीक बारीक कांदा अगदी बारीक चिरायचा आहे. कैरीच्या फोडी अगदी बारीक चिरायच्या आहेत आणि खिसायची वगैरे अजिबात गरज नाही आहे. आणि गूळ, तिखट, मीठ, फोडणी आणि लोणच्याचा मसाला, आत्ताच किती सुंदर दिसायला लागले लोणचं. आता ही फोडणी गार झालेली आहे. आता ही जी फोडणी आहे ती मी डावानी घालते.
खरंच खूप छान वास यायला लागला आहे. फोडणी पण छान झाली आहे. फोडणी झाली की लगेच कढई खाली घ्यायची, कारण मग ते जळतं नाही तर. कारण गॅस तापलेला असतो ना, मोहरी तडतडली की गॅस बंदच करायचा मुळी, आणि मग त्याच्यात हिंग हळद सगळं घालायचं. वाव, अतिशय म्हणजे अतिशय सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे. हे मुरायची पण गरज नाही, फक्त ते विरघळायला पाहिजे, गूळ विरघळायला पाहिजे त्याच्यात. आणि अगदी आज केलेलं उद्या लगेच खायला किंवा रात्री लगेच जेवताना घेतलं तरी सुद्धा चालतं. संध्याकाळी केलेलं रात्रीसुद्धा घेतलं तरी चालतं. फक्त आपल्याला ह्याच्यात आता म्हणजे कितपत ते आंबट आहे कैरी त्याच्यावरती गुळाचं कमी जास्त करावं लागतं आहे. वासावरनं वाटतं मला की अजून थोडासा मी गूळ घालते ह्याच्यात. म्हणजे गूळ वगळला आहे मी. अतिशय सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कशाबरोबरही खाऊ शकता. असं छान मिक्स करून आपल्याला ठेवायचं आहे. हे बघितलं का, अतिशय सुंदर असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल. नक्की करून बघा. यूट्यूबवरती कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.